नमस्कार, मी दुर्वा कांबळी. माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच नजर टाकूया ठळक घडामोडींवर. रत्नागिरीतील आंबा बागायतदारांचे प्रश्न मार्गी लावा. मागण्या मान्य न झाल्यास आंबा बागायतदारांकडून आंदोलनाचा इशारा. रत्नागिरी जयस्तंभ येथील शेअर रिक्षा स्टॉपवरून जोरदार श्रेयवाद. शिवसेना, शिंदे गट व मनसे पक्षाची चढाओढ. सिंधुदुर्गात शिवसेनेला धक्का, हे विधान चुकीचं. शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांची प्रतिक्रिया. आणि पेणमध्ये उद्यम सखी खेळ पैठणीचा स्पर्धा पडली पार. प्रांजली पोद्दार यांना मानाची पैठणी. आता पाहूया सविस्तर वृत्त. भारत सरकार पुरस्कृत नाबार्ड अर्थसहाय्यित व ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या रत्नागिरी तालुका मँगो फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर जिल्हा कृषी अधीक्षक सुनंदा कराडे, जिल्हा कृषी विकास अधिकारी माननीय अजय शेंडे, नाबार्डचे डीडीएम माननीय मंगेश कुलकर्णी, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी सागर साळुंखे, टेक्नो सर्वेचे गजानन पाटील, स्मार्ट प्रकल्प रत्नागिरीचे लेखापाल देव फोंडेकर, सीबीबीओ संदीप कांबळे, रत्नागिरी तालुका मँगो फार्मर्स कंपनीचे नवनियुक्त चेअरमन माननीय उमेश रहाटे आदी मान्यवर उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला रत्नागिरी तालुका मँगो फार्मर्स कंपनीच्या सर्व संचालकांनी कंपनीच्या चेअरमन पदासाठी उमेश रहाटे यांच्या नावाला एकमुखी पाठिंबा दिल्याने उमेश रहाटे यांची कंपनीच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. यावेळी कंपनीच्या वतीने प्रगतशील शेतकरी आंबा, काजू या पिकांसोबतच भाजी व भात शेतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उत्तम कामगिरी केल्याबद्दल प्रगतशील शेतकरी मिलिंद वैद्य आणि विकास किंजळे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते भागधारकांना शेअर सर्टिफिकेटचे वितरण देखील करण्यात आले. या सभेला कंपनीचे संचालक प्रकाश पवार, कंपनीच्या सीईओ ऐश्वर्या माने तसेच कंपनीचे सर्व पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासन कोकणातील आंबा बागायतदारांकडे लक्ष देत नाही. येथील आंबा बागायतदारांचे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. त्यामुळे आता आक्रमकपणे रस्त्यावर उतरण्याचा निर्णय आंबा बागायतदारांनी घेतलाय. हिवाळी अधिवेशनापूर्वी उपोषणाचे हत्यार उपसले जाणार असल्याचा इशारा आंबा बागायतदारांकडून देण्यात आलाय. शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत आंबा बागायतदारांनी आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी आंबा शेतकरी प्रकाश साळवी, प्रदीप सावंत, शेतीतज्ञ ॲडव्होकेट ज्ञानेश पोतकर, रामचंद्र मोहिते, नरेंद्र रसाळ, सुधीर देवळेकर, दिनेश भडवळकर यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. आंबा बागायतदारांना 2015 मध्ये मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले होते. यावेळी कर्जाच्या 3 महिन्याच्या व्याजाचा परतावा देण्याची घोषणा शासनाने केली होती. मागील 8 वर्षात त्यातील एकही पैसा मिळाला नाही. वारंवार मागण्या, आंदोलन केल्यानंतर जवळपास 12,000हून अधिक आंबा बागायतदारांची यादी तयार करण्यात आली. त्यातील आतापर्यंत फक्त 78 जणांना व्याजाचा परतावा देण्यात आलाय. कर्नाटक आंब्याचे आक्रमण मोडून काढण्यासाठी प्रशासनाने व कृषी विभागाने प्रयत्न करायला हवेत. हापूसऐवजी कर्नाटक आंबा म्हणून विक्री करण्यास आमची कोणतीही हरकत नाही, परंतु हापूस म्हणून तो विकला जाऊ नये अशी भूमिका शेतकऱ्यांनी व्यक्त केली. आंबा बागायतदारांचे प्रश्न सुटावे यासाठी वारंवार निवेदने देऊन देखील मार्ग निघत नसल्याने हिवाळी अधिवेशनापूर्वी उपोषणाला बसण्याचा इशारा यावेळी आंबा बागायतदारांनी दिलाय. कर्नाटक आंब्यावर होणारा जो काय आक्रमण आहे आमच्या हापूस आंब्यावर, त्या दृष्टीने GI नोंदणी हा विषय आज आम्ही कार्यक्रम पत्रिकेत होता आणि तो तिथे ठेवण्यात आला होता. त्या GI नोंदणीचे फॉर्म सुद्धा तिथे आम्ही उपलब्ध करून दिले होते. तर याच्या पुढे आता ज्यांनी काही लोकांनी फॉर्म घेतले ते लवकरात लवकर त्यांनी भरून द्यावं आणि ते सभासद व्हायला पाहिजेत. नाहीतर
सगळ्यांनी आम्हाला आंबा बागायतदारांना एकच पर्याय आहे की ज्याचा GI नामांकन नाही त्यांना हापूस म्हणून विकता येणार नाही, एवढी आम्हाला आक्रमक भूमिका सगळ्या आंबा बागायतदारांना घ्यावी लागेल. आता ह्याची आम्ही पुढील 1 महिन्यात ही सगळी पूर्तता करणार आहोत आणि मार्केट असोसिएशनला हे आमचं आंबा बागायतदारांचं पत्र हे आम्ही देणार आहेत. त्याच्यावर कृषी विभागामार्फत, पणनमार्फत, गृह खात्यामार्फत ह्या मार्केटवर त्यांनी त्या यंत्रणा राबवून कुठलाही परराज्यातला आंबा मार्केटमध्ये आमच्या कोकणातल्या येऊ नये आणि तो जर आला तर त्याने कर्नाटक किंवा कुठल्या राज्यातला असेल त्याची विक्री करावी, हापूस म्हणून विक्री करू नये. आणि अशा हापूस म्हणून जर विकणारे दलाल असतील त्यांना सुद्धा आमचा या रत्नागिरी जिल्हा, सिंधू 4 जिल्हे आमचे आहेत कोकण म्हणून, तिथला बागायतदार त्या दलालांना आंबे पाठवणार नाही, एवढी आम्ही दक्षता घेणार आहोत. आणि जी सरकारने वेळ काढूपणाचं धोरण घेतलेलं आहे, कारण आमच्या वेळोवेळी मीटिंग होतात, वेळोवेळी आम्हाला आश्वासन मिळतात, तर आज तागायत आमच्याकडे कुठलाही ठोस निर्णय होत नाही. आणि ह्याच्यावर आज शेतकऱ्यांच्या भावना अशा झाल्या की कुठेतरी आपण आक्रमक होऊन रस्त्यावर उतरलं पाहिजे. त्या रस्त्यावर उतरण्यासाठी आम्ही लवकरच त्याची तारीख डिक्लेअर करू आणि काही आम्ही आंबा बागायतदार त्यासाठी उपोषणाला सुद्धा बसणार आहे. येणाऱ्या अधिवेशनात आमचे सगळे प्रश्न सुटले नाही तर जिथपर्यंत प्रश्न सुटत नाही तिथपर्यंत आम्ही इथे उपोषणाचा मार्ग आमच्यावर अवलंबल्याशिवाय दुसरं काय पर्याय राहणार नाही. आणि याला सर्वस्व जबाबदारी सरकारची असेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेला धक्का बसला असं म्हणणं फार चुकीचं आहे. ग्रामपंचायत निवडणूक ही स्थानिक पातळीवरची निवडणूक होती आणि त्यामुळे महायुतीमध्ये आम्ही युती करताना तडजोड केली होती. युतीचा धर्म आम्ही पाळला. आमचे या निवडणुकीत कोणतेही नुकसान झालेले नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना जिल्हा प्रमुख अशोक दळवी यांनी दिली आहे. त्यांचं तरी कुठे सुरू झालंय? त्यांचं पण संपलेलंच आहे ना हो. ते कुठे आहेत? ते आयत्या ताटावर बसायला बघतायत गाव पॅनलमध्ये घुसून. आज त्यांनी जाहिरात दिली, आपले फोटो घातले. आता प्रत्यक्ष त्या साठेली बेडशीवर त्यांनी दावा सांगा बाबा शिवसेना उद्धव गटाची ग्रामपंचायत आली म्हणून. तसं होत नाही. आम्ही गाव पॅनल म्हटल्यावर गाव पॅनल म्हणजे गावात तुझा भाव निर्माण होणे, वय निर्माण होणे म्हणून आम्ही गप्प बसलेलो आहोत. पेंडूर सारख्या ठिकाणी आम्ही भाजपची चांगली बोलणी केली होती. त्यामुळे असं काय नाही. आणि आमच्या साहेबांनी सांगितलं होतं की युती धर्माला तडा बसेल असं कोणतेही वर्तन आपल्या कार्यकर्त्यांवर घडताव नये. त्यानुसार संघटनेने तसं ठरवलं आणि आम्ही निवडणूक लढवलेली आहे. कुठे आता बोडणमध्ये आमचे 3 सदस्य आहेत. मग खातं कुठलं, हे खातं कुठलं आहे? बोडणमध्ये 3 सदस्य आहेत आमचे. अगोदर 2 बिनोर आले दुसऱ्या ग्रामपंचायत. कुठले ती? हो, कुडासे. मग खातं कोणतं नाही कसं म्हणणार? नाही नाही काय करायचं. दीपक भाई आहेत आणि पाठीशीच राहणार. दीपक भाई आग्रही असतात मतदारसंघाच्या विकास आणि हे सर्वसामान्य कार्यकर्त्याला माहिती आहे. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ता दीपक भाईंच्या पाठीशीच उभा राहणार आहे आणि नेहमी राहतो आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील वेंगुर्ले आणि दोडामार्गमध्ये शिवसेनेला आणि दीपक केसरकरांना धक्का बसला असे विधान करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे असा इशारा शिवसेनेचे नेते गजानन नाटेकर यांनी दिला आहे. पाहुयात काय म्हणालेत गजानन नाटेकर. मग सावंतवाडी असू दे, दोडामार्ग असतो, वेंगुर्ला असेल, या ठिकाणी सदस्य तर निवडून आलेलेच आहेत. आणि पण काही गावामध्ये जे गाव विकास आघाडी आहे त्या ठिकाणी सुद्धा सरपंच हे आमच्या महायुतीचे आलेले आहेत. ही वस्तुस्थिती सत्य आहे. ही काही डावलता येणार नाही. हे निश्चित कालच्या निकालून स्पष्ट झालेलं आहे. नाही आहे असं कोणतीही वस्तू नाही. म्हणूनच मी आपल्याला म्हटलं की गाव विकास आघाडीमध्ये शिवसेना पक्षाचे सुद्धा सदस्य निवडून आलेले आहेत. आता गाव पातळीवर निर्णय झाल्यामुळे गाव पातळीवरती गावातला जो विषय असतो तो गाव पातळीवर सोडवला जातो आणि त्यावेळी ठरलं जातं की गावाच्या वतीने ठरवलं पाहिजे. कोणी तसं लेबल लावू नये, कारण तसं काय पक्षचिन्हावर निवडणुका लढवल्या जात नाहीत.
आणि त्यामुळे त्यावेळी ठरतं की ठीक आहे, जरी तो आमचा पुरस्कृत जरी कार्यकर्ता असला किंवा बीजेपीचा असा आमचा जरी असला, तरी तो गाव विकास प्राधिकरणामध्ये सामील होत असल्यामुळे निश्चितच तो एक गाव विकासचा सरपंच म्हणून ठरला जातो. असे गाव विकासचे निर्णय ह्या ठिकाणी लागलेले आहेत. त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला कोणत्याही प्रकारचं, बऱ्याच ठिकाणी आमचे सदस्य निवडून आलेले आहेत, त्यामुळे तिथे आम्हाला कुठे धक्का बसला असं काय आम्हाला या ठिकाणी जाणवत नाही. रत्नागिरी शहरातील जयस्तंभ येथील शेअर रिक्षा स्टॉपच्या श्रेयवादात न पडता मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी चांगले काम करावे. जनता त्यांच्या कामाची दखल घेते, परंतु शिंगावर घेण्याची भाषा करणार असाल तर आम्ही पण शिवसैनिक आहोत, गप्प बसणार नाही, असे जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा शिवसेनेचे रत्नागिरी अल्पसंख्याक तालुका प्रमुख अल्ताफ संगमेश्वरी यांनी मनसेला दिलाय. शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शहरातील जयस्तंभ येथील शेअर रिक्षा स्टॉपवरून जोरदार श्रेयवाद सुरू आहे. या स्टॉपचे शिवसेनेने, शिंदे गट आणि मनसे या दोन्ही पक्षाने बॅनर लावून श्रेयासाठी चढाओढ सुरू केली आहे. यातून मनसेने शिवसेनेच्या शहरप्रमुख बिपिन बंदरकर यांना अंगावर आलं तर शिंगावर घेऊ असे उत्तर दिले होते. जयस्तंभ येथे शेअर रिक्षा स्टॉपचे नुकतेच शिवसेनेच्या हस्ते उद्घाटन झाले. तसा बॅनर लावण्यात आला. यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अंगावर आल्या शिंगावर घेण्याची भाषा केली आहे. अनेक रिक्षा चालकांनी जयस्तंभ येथे शेअर रिक्षा स्टॉपचा प्रस्ताव ठेवला होता. सर्वात प्रथम स्वाभिमानी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष अशोक वाडेकर यांनी त्यासाठी प्रयत्न केला होता, परंतु शिवसेनेचे शहर प्रमुख बिपिन बंदरकर यांच्याकडे काही रिक्षा व्यावसायिक आले. त्यांनी शेअर रिक्षा स्टॉपबाबत मागणी केली. त्यानुसार आम्ही पत्र संबंधित विभागाला देऊन त्याचा पाठपुरावा केला, त्यामुळे आम्हाला हा थांबा मिळाला, असे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला असेल मला माहीत नाही, परंतु आम्ही फक्त फोटो काढत बसलो नाही. प्रस्तावाच्या मागे लागून परवानग्या मिळवल्या, परंतु काहींनी श्रेयवाद घेतला आहे. श्रेयवादात न पडता जनतेची सेवा करा, परंतु दादागिरी खपून घेतली जाणार नाही, असा सल्ला देखील संगमेश्वरी यांनी दिलाय. चांगलं काम कराल तर जनताच आपली आहे, जे ते कामाचं श्रेय आपल्याला देते. आपण काय करतो हे लोकांना माहिती असतं. मी स्वतः वैयक्तिक म्हणून चालत नाही की मी सगळं करतो आहे. आपण जे काय चांगलं काम करतो आहे, आपण राजकारणात आहेत, राजकारणाच्या माध्यमातून सामाजिक कार्य आपण करण्याचे सगळ्यांनी प्रयत्न केलेच पाहिजे. प्रत्येकाला वाटतंच की आपला पक्ष मोठा झाला पाहिजे, पण तरीसुद्धा आपण इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांवर ह्या पद्धतीनं बोलणं 100% चुकीचं आहे. आणि ह्या पद्धतीने दुसऱ्यांदी कोण जर काय बोलत असेल तर त्यांना जशात तसे उत्तर द्यायला आम्ही शिवसैनिक बांधील आहोत. एवढं त्यांनी लक्षात ठेवावं आणि याच्यापुढं चांगलं काम त्यांनी पण करावं. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. आणि इतर आमची पण कुठं मदत लागली तर सांगा. आम्ही पण सामाजिक कार्यकर्ते आहेत रत्नागिरीमध्ये सगळेजण. आता विनोदशेठ झाडगावकर आहेत, माजी सरपंच कुवार भाऊचे, बारकेशेठ हलदनकर आहेत. या आम्ही सर्वांनी रिक्षा व्यवसाय हा जवळून बघितलेला आहे. हे आपल्या पत्रकारांना पण, आम्हाला तुम्ही बऱ्यापैकी ओळखता, आपल्याला पण चांगलं माहीत आहे की आम्ही रिक्षा धंदा करून आम्ही पण इथपर्यंत आलेलो आहे. त्याच्यामुळं अशी मी विनंती करतो सर्वांना की श्रेयवादावरनं नाही ती भाषा कोणी वापरू नये. आणि केल्यावर आम्हीसुद्धा शिवसैनिक आहोत एवढं लक्षात घ्या. आणि त्याचं जशाचं उत्तर पुढं भविष्यात दिलं जाईल. त्याच्यामुळं अशा वादात न पडता आपण आपापलं काम करण्यात आपली धन्यता मानूया आणि लोकांची सेवा करण्यात आपण आपला जास्तीत जास्त वेळ घालवूया. नुसता एक रिक्षा स्टॉप हा विषय नव्हे महत्त्वाचा. रत्नागिरीमध्ये इतरसुद्धा आणखी महत्त्वाचे विषय आहेत. त्याच्यावर तुम्ही बोला, त्याच्यावर काम करा. तुम्ही काम केलात तर नक्कीच जनता तुम्हाला त्याचे श्रेय देईल. आपण सांगायची कोणाला गरज वाटणार नाही. की प्रत्येकाने आपली रिक्षा स्टॉप जो आहे त्या ठिकाणी नंबर सिस्टीमच आपली चालवली गेली पाहिजे. आणि त्या ठिकाणी जो तिथे वादिवाद जो निर्माण होतो की मी गाडी पुढे लावल्यानंतर जो जे नंबर म्हणजे गाड्या लावलेल्या असतात आणि मग ते त्या ठिकाणी वादिवाद निर्माण होतो. मग त्या ठिकाणी मग पोलीस स्टेशनचा विषय जातो किंवा आपल्या लोकप्रतिनिधीपर्यंत विषय जातो. तो विषय जाऊ नये अशी माझी विनंती आहे. त्याचं कारण असं आहे की आपण आपल्या घरातून, आपल्या घरून बाहेर ते आपलं पोट भरण्याकरता आलेलं असतो. कोणाबरोबर वाद घालण्याकरता किंवा जे आपले येणारे कस्टमर असतात त्यांच्याशी वाद न घालता आपण त्यांना कशी पद्धतीची सुविधा देऊ हे प्रत्येक रिक्षा स्टॉपवाल्यांनी विचार करून सर्वांना न्याय दिला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे की जेव्हा आपण इथं भाडं भरून जातो, एखाद्या वेळेला मधल्या स्टॉपला भाडं असतं, तिथं स्टॉप असतो, तर संबंधित तिथल्या रिक्षा स्टॉपच्या इथलं जरा थोडाफार आपण जरा त्यांच्याशी चर्चा केली की मी भाडं भरू का, कारण का त्या ठिकाणी पण ते रिक्षाने 2-2 1-1 तास उभे राहिलेले असतात. त्याचा पण आपण विचार केला गेला पाहिजे प्रत्येकाने. हे सर्वांना मला ह्या मीडियाच्या माध्यमातून सांगायचं. आणि
आम्ही कमीत कमी 9 महिने अगोदर शेअर रिक्षा म्हणजे जयस्तंभ शेअर रिक्षासाठी भरपूर रडत होतो. पण आम्हाला काय 7 महिने एकान बोलांनी करतो बोलून आणि दुसऱ्यान बोलान की करतो म्हणून त्याच्यामुळे आम्हाला काय 9 महिने यश काय गावलेलं नाही. आणि आत्ता आम्ही आमचे भैया सावंत आणि उदय सावंत आणि बिपिन बंदरकर यांच्या तुरे आणि अल्ताफ संगमेश्वरी आणि आमचे हे साहेब यांच्या तुरे आम्ही घेऊन आमचा जयस्तंभ शेअर रिक्षाचा परमिशन आम्ही ह्या लोकांनी आम्हाला एका हप्त्यामध्ये घेऊन दिला नाही, म्हणून त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो. दिवाळी महोत्सव निमित्त महिला सामर्थ्य व समृद्धीसाठी शिवसेना महिला संघटन पेण यांच्या विद्यमाने पेण येथील गोपाळ कृष्ण हॉल येथे उद्यम सखी कार्यक्रमाअंतर्गत शनिवार व रविवार 2 दिवस भव्य प्रदर्शन व विक्री व्यावसायिक कार्यक्रम व खेळ पैठणीचा या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजा केणी यांच्या हस्ते करण्यात आले, तर जिल्हा महिला संपर्क प्रमुख अंजली जोगळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व महिला संघटनेच्या सहकार्याने हा कार्यक्रम घेण्यात आला. खेळ पैठणीच्या खेळात प्रांजली प्रशांत पोद्दार यांनी प्रथम क्रमांकाची मानाची पैठणी पटकावली, तर द्वितीय क्रमांक आरती दबके तर तृतीय क्रमांक म्हात्रे यांनी पटकावला. आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषद सदस्या मानसी दळवींच्या पुढाकाराने व शिवसेनेच्या आदिती दळवी यांच्या संकल्पनेतून महिला सामर्थ्य व समृद्धीसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दरवर्षी उद्यम सखी कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे जिल्हा महिला संपर्क प्रमुख अंजली जोगळेकर यांनी सांगितले. स्थानिक महिलांनी यावेळी विविध वस्तूंचे स्टॉल लावून व कार्यक्रमात सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महिलांचा एक ग्रुप फोटो येऊ द्या. वैभव दादा पुढे या ना. छान प्रकारे स्टॉल लावण्याची एक संधी दिली. आणि दुसरं म्हणजे आर्या मोडक, आर्यानी मला ही छान संधी म्हणजे आर्याने माझ्यापर्यंत पोहोचवलं, त्याच्यामुळे आर्याचे मनापासून आभार. आर्या नाही अक्षय आहे, अक्षय तिला सांगितली पण थँक्यू. आणि त्याच्यामुळे ते छान असं मला खेळायला मिळालं आणि छान परत सुंदर पैठणी मिळाली. थँक्यू मॅडम. हो, आणि मेन म्हणजे टेलिफोनची बोलवलं म्हणून मी आले. आधी मी यायला करायचं होतं की येऊ का नको, त्याच्यामुळे तुमचं खूप आभार. यासह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. भेटूया नवीन बातमीपत्रासह. तुम्ही पाहत राहा माझे कोकण.